आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईमध्ये आता दाखल झालेत। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काही वेळामध्ये होणार आहे। आणि या संदर्भात आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। आपण आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये, जिथे आपण माझ्या मागे पाहू शकता की इथे जे आहे आपल्या धावपट्टी दिसत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 2 धावपट्ट्या आहेत, त्यातील एक धावपट्टी ही पूर्ण झालेली आहे। आणि आज या विमानतळाचं जे आहे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। आणि एकंदरीतच आपण बघता ही धावपट्टी दिसत आहे, त्याचबरोबर जे टर्मिनल आहे तयार ते टर्मिनल दिसत आहे। एकूण 4 टर्मिनल या विमानतळाला आहेत, त्याच्यापैकी पहिलं टर्मिनल जे आहे तयार आहे आणि त्यामुळे लवकरच या विमानतळाचं जे आहे आज उद्घाटन होणार आहे। आणि 45 दिवसानंतर या विमानतळावरून विमानही टेक ऑफ घेणार आहेत। एकंदरीतच आपण बघतोय की ह्या विमानतळाचं आज उद्घाटन असल्यामुळे लोकांमध्येही खूप उत्साहाचं वातावरण आहे। लोक इथून ही विमानं उडताना बघण्यासाठी गर्दी केलेली आपल्याला दिसून येत आहे। हा बाजूचा जो हायवे आहे, या हायवेवरून लोकांनी एकच गर्दी केलेली आहे। सेल्फी काढतायत लोक स्वतःहून की इथून विमानं दिसत, विमानं देखील इथे ठेवण्यात आलेली आहेत, पार्क केलेली आहेत। आणि त्याच्यामुळे ही जी विमानं आहेत त्यांच्या धावपट्टीवर उतरतील त्यावेळेला आपण इथे साक्षीदार व्हावे, हा साक्षी अनुभव घेण्यासाठी जी नवी मुंबईकर आहेत इथे गर्दी केलेली दिसून येते। एकंदरीतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे नवी मुंबईचं, यामुळे नवी मुंबईच नाही तर MMR रिजन सर्वात मोठं अभिमानाचं क्षण आहे। आपण बघू शकता एक विमान जे आहे आता हे लँड होताना दिसत आहे। या नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विमान जे आहे लँड झालेला आपण मी तुम्हाला दाखवते आहे। एकंदरीतच हे विमान जे आहे, या विमानाने मोदी हे लँड होत आहेत आणि त्यानंतर मोदी या टर्मिनलची जी आहे ती पाहणी करून या विमानतळाचं जे आहे उद्घाटन झाले याची घोषणा करणार आहेत। आपण बघू शकताय हे विमान लँड झालेले आहे। एकंदरीतच ज्या क्षणाची उत्सुकता सर्व नागरिकांना होती, नवी मुंबईकरांना होती, देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये भर घालणारा हा प्रकल्प आहे। नवी मुंबईकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट तर आहेच। नवी मुंबईची आर्थिक प्रगती म्हणजे आर्थिक जी आहे ती जागतिक लेवलला गेल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। एकंदरीतच या विमानतळामुळे नवी मुंबईकरांचं जे स्वप्न होतं गेले 20 वर्ष, हे विमानतळ सुरू होणार, ते विमानतळ आता सुरू झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता टर्मिनलची पाहणी करून नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याची घोषणा काही वेळामध्ये होणार आहे। पंतप्रधान आता नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। तर एकंदरीतच निश्चितच हे विमानतळ, नवी मुंबईचं विमानतळ म्हणजे देशासाठी एक मोठी शान असणार आहे, कारण सगळ्यात मोठं हे विमानतळ ठरणार आहे। लंडनचं हिथ्रो विमानतळ जगातलं सगळ्यात मोठं विमानतळ म्हणून ओळखलं जातं। अगदी त्या धर्तीवर या विमानतळाची रचना आणि तशीच ओळख असणार आहे। त्यामुळे निश्चितच नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची आणि तितकीच खरं तर एक शानदार बातमी म्हणावी लागेल आणि निश्चितच सगळेजण याची प्रतीक्षा देखील करतात।